पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला झालाय। सुखबीर सिंह यांच्यावर नांदेडच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील सुखबीर सिंह यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। हल्ल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेड इथे झालेल्या हल्ल्याच्या घटनेची मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती घेतलेली आहे। नांदेड पोलीस अधीक्षकांकडून त्यांनी याबद्दलची माहिती घेतली। एक वहाँ का सेवादार है, उसने अचानक से आके अपने किरपान से अटैक करने की कोशिश की, जिसमें हमारा एक साहब को राइट हैंड में इंजरी हुई है और एक हमारा ऑफिसर है इंस्पेक्टर एसपीयू का, उसने वहां पे सिक्योरिटी में था, उसने हाथ से वो रोक लिया, उसको हाथ में थोड़ी सी इंजरी हुई है। ये होते ही हमने इमीडिएटली उस जो अटैकर था उसको अपने कस्टडी में ले लिया और उसकी इंट्रोगेशन चल रही है। या ठिकाणी दर्शन आटोपून येत असताना साधारणतः 1:50च्या सुमारास तेथील एका सेवादाराने त्यांच्यावर अचानक अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये आपल्या स्पेशल प्रोटेक्शन युनिटचा जो आपला तिथले PSI होते यांनी त्यांचा बचाव केला। याच्यामध्ये दोघांनाही मायनर इंजुरी झालेल्या आहेत। आता त्या दोघांची तब्येत आता व्यवस्थित आहे आणि ट्रीटमेंट सध्या चालू आहे। तो संबंधित सेवादार जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात असून पुढची तपासणी आणि चौकशी चालू आहे। आज माल टेकड़ी साहब, उसके बाद हीराघाट साहब, उसके बाद माता साहब जब दर्शन करके नीचे आते तो कोई नहंग सिंह उनपे अचानक हमला करता। कोई कुछ समझ पाते उसके अचानक वो हमला कर देता उनपे और उनको बहुत हाथ पर उनके चोट आई है और बहुत शर्म की बात है जो गुरु महाराज के दर्शनों को आने के बाद में इस तरीके के काम होता है।